बरेचसे प्लॉट ज्यावेळेस आपल्या मान्सूनमध्ये ज्यावेळेस मान्सून असतो किंवा रेनी सीझन स्टार्ट असतो तर त्या पिरियडमध्ये साधारणतः जानेवारी ऑगस्ट सॉरी जुलै ऑगस्ट जे आहे ते जुलै ऑगस्टच्या दरम्यानचे जे प्लॉट असतात त्या प्लॉटमध्ये पाणी साठल्यामुळं जो बॅक्टेरियल लिप स्पॉट जो आहे तुमचा झॅन्थोमोनास कॅम्पेस्ट्रिस पॅथोलाइकोपर्सिकीमुळे कॉज होतो, तो सुद्धा अतिशय महत्वाचा डिसीज आहे, तो तुमच्या या सिलेबसमध्ये नाही. त्याचबरोबर हा बकायरॉट जो फायटोप्थोरामुळे कॉज होतो. त्याचबरोबर लिप कर्ल मोझॅक, लिप कर्ल सुद्धा खूप मेजर डिसीज आहे. त्याचबरोबर मोझॅकचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला याच्यामध्ये अटॅक दिसतो. तर आपण सुरुवातीपासून एक एक बघूया. त्याच्यामध्ये सुरुवातीला डॅम्पिंग ऑफ. आता हा डॅम्पिंग ऑफ जो आहे त्याच्यामध्ये 2 स्टेजेस मध्ये येतोय, एक म्हणजे प्री डॅम्पिंग ऑफ आणि पोस्ट डॅम्पिंग ऑफ आपण बघितलेलं आहे बरेच वेळा. तर याच्यामध्ये याचा जो कॉझल ऑर्गॅनिझम जो आहे तो ऍक्च्युअल मध्ये पिथियम असेल, फायटोप्थोरा असेल, स्क्लेरोशिया असेल, बॉट्रिटिस, फ्युजेरियम, स्क्लेरोशियम किंवा रायझोटोमियम, हे डिफरंट कॉझल ऑर्गॅनिझम्स आहेत. परंतु आपल्याला मेनली जर बघायला भेटलं याच्यामध्ये किंवा कॉमनली जर आपण याच्यामध्ये ऑब्झर्व केलं तर पिथियम अफेनिडर्मॅटम किंवा पिथियम डिव्हॅरियम आणि खूप कमी वेळा पिथियम अल्टिमम जो आहे, अल्टिमम स्पीसीज खूप कमी वेळा बघायला भेटते. कॉमन जे आहे ती अफेनिडर्मॅटम आणि डिव्हॅरियम, ह्या 2 स्पीसीज इथं आपल्याला बघायला भेटतात. ठीक आहे. तर पिथियम मध्ये तुमचं अफेनिडर्मॅटम आणि डिव्हॅरियम हे खूप महत्वाचे आहेत. आता याच्यामध्ये जर त्याचं इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स बघायला गेलं, इट हॅज बीन रेकग्नाइज्ड ॲज डेफिनाइट डिसीज रिस्पॉन्सिबल फॉर पुअर जर्मिनेशन अँड स्टँड ऑफ सीडलिंग इन नर्सरी बेड. आता हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठं आपल्याला नर्सरी बेड, म्हणजे ज्यावेळेस आपण नर्सरी स्टेजमध्ये असतोय त्या नर्सरी स्टेजमध्येच हा महत्वाचा डिसीज आहे. इतर वेळेस म्हणजे आपल्याकडे पोस्ट इमर्जन्स किंवा आपण पोस्ट डॅम्पिंग ऑफ म्हणतोय, तर पोस्ट डॅम्पिंग ऑफचा जो इम्पॅक्ट आहे तो खूप कमी प्रमाणामध्ये दिसतो. आपल्याला जनरली बघायला काय भेटतं, तर ज्यावेळेस सीडलिंग स्टेजमध्ये जो प्री इमर्जन्स डॅम्पिंग ऑफ आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये बघायला भेटतो. आता पोस्ट डॅम्पिंग ऑफ तुम्हाला सांगितलेलंच आहे. पोस्ट डॅम्पिंग ऑफ कधी होतो, तर ज्यावेळेस आपण ट्रान्सप्लांटिंग करतो त्यावेळेस ट्रान्सप्लांटिंग केल्यानंतर तो त्याचा इम्पॅक्ट दिसतो. 35 नंबर कोण आहे? माझा आवाज येतोय? तुझ्या काय मैत्रीण नाही काय दुर्गा? 87 नंबर कोण आहे? 87 हे पण पडते काय नाही. ठीक आहे. तर नर्सरी बेड मध्ये जर आपल्याला हा खूप मोठ्या याच्यामध्ये बघायला भेटतोय. आता याच्यामध्ये काय जे डिसऑर्डर म्हणजे नॉन पॅथोजेनिक म्हणतो आणि पॅथोजेनिक, आता हे कसे आयडेंटिफाय करायचे, तर जे पॅथोजेनिक डिसीज असतात ते तुमचे डिसीज कॉज करतात किंवा ज्यावेळेस आपण त्याचा कॉझल ऑर्गॅनिझम जो आहे तो आयसोलेट करतो आणि आयसोलेट केल्यानंतर जर आपण त्याची पॅथोजेनिसिटी टेस्ट जी असते ती पॅथोजेनिसिटी टेस्ट जी आहे ती तुमची पॉझिटिव्ह येत असते, म्हणजे त्याच्यामध्ये तो ऑर्गॅनिझम डिसीज कॉज करत असतोय. परंतु जर तो तुमचा ऑर्गॅनिझम नॉन पॅथोजेनिक किंवा फिजिओजेनिक म्हणजे जे आपण डिसऑर्डर म्हणतोय त्या पद्धतीतला असेल, डिसऑर्डर म्हणण्यापेक्षा जो नॉन पॅथोजेनिक पॅथोजन असतोय तो पॅथोजन जर आपण आयसोलेट केला, म्हणजे एखाद्या तो फील्डमध्ये असेल आणि त्याने डिसीज कॉज केला, ठीक आहे, तो आयसोलेट केल्यानंतर आपण जर त्याची पॅथोजेनिसिटी टेस्ट घेतली तर ती पॅथोजेनिसिटी टेस्ट जी आहे ती निगेटिव्ह येते. आता पॅथोजेनिसिटी टेस्ट मध्ये आपण काय करतो, तो डिसीज सुरुवातीला आयसोलेट करतो. आयसोलेट केल्यानंतर तो आपण त्याचं प्युरिफिकेशन करतो. प्युरिफिकेशन केल्यानंतर तुमचं जे काय हेल्दी प्लांट असेल त्या हेल्दी प्लांट मध्ये तो इनॉक्युलेट करतो आणि तो इनॉक्युलेट केल्यानंतर आपण त्याच्यावरती सिम्पटम्स येत आहेत की नाही येत आहेत ते ऑब्झर्व करतो. आणि जर सिम्पटम्स त्याच्यावरती आले
तर पूर्वीच्या सिम्पटम बरोबर कम्पेअर करतो, म्हणजे रिआयसोलेट करतो. मग आता याच्यामध्ये काय होतं, नॉन पॅथोजेनिक मध्ये आपण सुरुवातीला आयसोलेट करू, इनॉक्युलेट करू, परंतु इनॉक्युलेट केल्यानंतर त्याच्यावरती कुठल्याही पद्धतीचे तुम्हाला सिम्पटम्स हे बघायला भेटणार नाही, तर त्याला आपण नॉन पॅथोजेनिक म्हणत असतो. तर असे सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटतं. त्याचबरोबर द सीडलिंग्स ऑफ ऑर्नामेंटल्स अँड व्हेजिटेबल प्लांट्स, field crops and forest trees in nurseries all are liable to be affected. म्हणजे याच्यामध्ये ज्यावेळेस तुमचं नर्सरी स्टेज मध्ये कुठलेही क्रॉप असू द्या त्याच्यावरती हा डॅम्पिंग ऑफ जे आहे, जे आपण बघितलं त्याच्यामध्ये मागाशी, पीपीएम असेल, फायटोप्थोरा असेल, रायझोटोनी असेल, स्क्लेरोशियम असेल, तर हे सगळे ऑर्गॅनिझम जे आहेत ते इनिशियल स्टेज मध्ये त्याच्यामध्ये अटॅक करत असतात. आता याचे जर सिम्पटम्स बघितलं तर आपण मागाशीच मी सांगितलं तुम्हाला प्री आणि पोस्ट. प्री इमर्जन्स म्हणजे सुरुवातीच्या स्टेजमध्ये, पोस्ट म्हणजे नंतर आपण ज्यावेळेस ट्रान्सप्लांटिंग करतोय त्यावेळेस. पोस्ट म्हणजे याच्यामध्ये पण प्री म्हणजे जर्मिनेट होत असताना लगेच सीड मधून बाहेर पडल्या आणि पोस्ट म्हणजे तुमचं जर्मिनेशन झाल्यानंतर, आणि पोस्ट डॅम्पिंग ऑफ जो म्हणतोय तो आपण ट्रान्सप्लांटिंग केल्यानंतर. तर हे दोन टाइप्स याच्यामध्ये आहेत. त्याचबरोबर सीड्स आर फेल टू जर्मिनेट, बिकॉम सॉफ्ट अँड मशी अँड देन टर्न ब्राउन, श्रिंक अँड फायनली डिसइंटिग्रेट. ठीक आहे, जर्मिनेशनच त्याच्यामध्ये फेल होते. देन सीडलिंग दॅट हॅव ऑलरेडी इमर्ज आर युजली अटॅक ॲट द रूट्स अँड द स्टेम at or below the soil. Infected area becomes water soaked and discolored and then collapse. Stem becomes softer and thinner. It results fall of seedling and then dies. म्हणजे जमिनीच्या वरती जो पोर्शन येतो तो वरती आलेला पोर्शन जो आहे त्याच्यावरतीच तुम्हाला जे आहे ते ऑटोसोक लिजन्स फॉर्म होतात आणि तिथंच ते गर्डलिंग होतं आणि ते प्लांट कोलॅप्स होतं. त्यामुळे आपण त्याला डॅम्पिंग ऑफ असं म्हणत असतो. तर इथं तुम्ही बघू शकता जिथे हे सर्कल केलेलं आहे या स्टेजवरती तुम्हाला इथं जमिनीच्या वरच्या भागामध्येच तुम्हाला इथं जे आहे ते सडल्यासारखं होतं आणि ते प्लांट जे आहे ते कोलॅप्स होत असते. तर हे अशा पद्धतीने नर्सरीमध्ये जे आहे ते डॅम्पिंग ऑफचे सिम्पटम्स आपल्याला पाहायला भेटतात. तर अशा पद्धतीने जे वेगवेगळे नर्सरीमध्ये असेल किंवा ट्रेमध्ये असेल, प्लॉटमध्ये ज्यावेळेस ट्रान्सप्लांट केलेलं असेल, तर अशा पद्धतीने हे सेपरेट होत असते. तुम्ही इथं बघू शकताय. ठीक आहे, तर हे इथं पूर्णपणे असं सॉफ्टनिंग होतं आणि ते प्लांट जे आहे ते कोलॅप्स होत असते. आता ऍक्च्युली याचा जो सर्व्हायव्हल आणि स्प्रेड जो आहे तो कशा पद्धतीने होत असतोय, त्याच्यामध्ये तो त्याचा जो काय सोर्स असेल तर तो काय असणार आहे, सॉइल मधूनच होणार आहे. कारण याचा प्रायमरी इनॉक्युलम जो आहे ते ऊस पोर्स आहे. तर हे ऊस पोर्स साधारणतः 3 ते 4 वर्षापर्यंत सर्व्हाइव्ह करत असतात सॉइलमध्ये, जे डॅम्पिंग ऑफचे तुमचे ऊस पोर्स आहेत ते. त्याचबरोबर याचा सेकंडरी सोर्स जे असणार आहे किंवा तुमचा सेकंडरी इनॉक्युलम म्हणजे इन्फेक्टेड रूट्स थ्रू त्याचे झू स्पोर फॉर्मेशन म्हणून तो ट्रान्सफर होत असणार आहे. आता याच्यासाठी तुमचं फेवरेबल कंडिशन मध्ये जर आपण बघितलं तर ते तुमचं सॉइल मॉइश्चर जे आहे ते मीडियम किंवा हाय असेल. त्याचबरोबर टेम्परेचर रेंज आहे ते 75 ते 85 डिग्री फॅरनहाइट तुमचं टेम्परेचर जर असेल तर ते त्या सिच्युएशन मध्ये ह्या डिसीजची डेव्हलपमेंट होत असते. त्याचबरोबर याचा स्प्रेड जर व्हायचा असेल तर रेन स्प्लेश किंवा इरिगेशन वॉटर, कारण हे ऊस पोर्स जे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जो प्रायमरी सोर्स आपण काम करतोय तर सॉइल मधून एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावरती जात असतात. त्याचबरोबर आता हे तर तुमचं टेम्परेचर किंवा जनरली जर अटॅक याचा बघितला तर ज्यावेळेस थंडीचा सीझन असतोय त्या सीझन मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अटॅक असतोय, आणि ज्यावेळेस पावसाळा असतो तो तर फेवरेबल सीझन आहे. कारण ज्यावेळेस आपण ते सीडलिंग जे आहे ते सीडलिंग जर आपण फ्लॅट बेड मध्ये टाकले असतील आणि फ्लॅट बेड मध्ये तुमचं सतत पाणी साठून राहिलं तर पाणी साठल्यामुळे काय होणार आहे, तर ते पूर्ण सीडलिंग जे आहे ते कोलॅप्स होणार आहे. म्हणजे ते खाली कुजल्यासारखं होणार आहे, गर्डलिंग होणार आहे आणि ते कोलॅप्स होणार आहे. त्यासाठी आपल्याला तिथं मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस मध्ये आपल्याला काय सांगितलं जातं तर ते तुम्हाला फ्लॅट बेड वरती लावणं गरजेचं आहे. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा. आता ज्यावेळेस ट्रे मध्ये लावलं जातं तर ट्रे मध्ये सुद्धा काय होतं, जे आपण त्याच्यामध्ये काय म्हणतात ते मॉस जे असते तर ते त्याच्यामध्ये सुद्धा पाणी धरून ठेवलं जात असतं. त्यामुळे सुद्धा त्या जे सीड्स आपण सो करत असतोय ट्रे मध्ये तर त्याला ती ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. अदरवाईज काय होतं, जर तुमचं थोडं जरी हे असेल तर तुम्हाला तिथं लगेच इन्फेक्शन होऊन ते पूर्ण सीडलिंग किंवा पूर्णच्या पूर्ण ट्रेज आहेत त्याच्यामध्ये इन्फेक्शन जे आहे ते तिथं दिसतं. आता याच्यामध्ये मॅनेजमेंट मध्ये जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये सांगितलंय टू अडॉप्ट सॅनिटरी प्रिकॉशन्स इन द नर्सरी, जे आता मी बोलत होतो तेच. त्याचबरोबर ट्रीटिंग सीड विथ सुटेबल सीड प्रोटेक्टर्स लाईक ब्लिटॉक्स 50%, सोक सीड्स इन 0.2% सोल्युशन. ब्लिटॉक्स म्हणजे तुमचं जे कॉपरचं सोल्युशन असते, ब्ल्यू कॉपर, ब्लिटॉक्स
कॉपर ऑक्झिक्लोराईड आपण जे म्हणतोय तर ते येत असते त्याच्यामध्ये. त्याचबरोबर कार्बेंडाझिम म्हणजे आपण जे काय म्हणतोय बॅव्हिस्टिन जे म्हणतोय, जे खाली दिले बघा, ड्रेंचिंग सॉइल विथ फंगिसाइड सच एज कॅप्टन थायरम. त्याचबरोबर सॉइल ट्रीटमेंट ऑफ द नर्सरी पिरियडिकली फॉर्मॅलिन 1 पार्ट 15 पार्ट्स ऑफ वॉटर. म्हणजे तुमचं काय साधारणतः 100 लिटर पाणी जर घेतलं, जनरल सांगतो तुम्हाला, 100 लिटर पाण्यामध्ये जर आपण त्याच्यामध्ये 1 लिटर फॉर्मॅलिन सोल्युशन घेतलं आणि ते तुमचे ट्रे असतील किंवा तुम्ही काय म्हणताय पॉट्स असतील, ज्यावेळेस तुम्ही एक्सपेरिमेंट करत असताय, तर ते पॉट्स जे त्या पाण्यामध्ये जे आहे ते साधारणतः 10 ते 15 मिनिटापर्यंत बुडवून ठेवायचे आणि नंतर तुमचे ट्रे असतील तर ते 10 ते 15 मिनिटं त्याच्यामध्ये डीप करायचे आणि ते यूज करायचे. यूज करत असताना ते लगेच यूज करायचे नाही, लक्षात घ्या. नाहीतर तुम्ही लगेच यूज केले तर त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या त्या सोल्युशनचा जो इफेक्ट आहे तो हार्मफुल इफेक्ट होऊन तुम्हाला ते पूर्ण सीडलिंग जे आहेत ते मरतील. त्यामुळे ते सुद्धा तुम्हाला तिथे प्रिकॉशन घ्यायचे आहे. त्याचबरोबर आपण सॉइलमध्ये जिथे सांगितले कॅप्टन किंवा थायरम असेल, किंवा आपण सॉइल सुद्धा स्टेरिलाइज करू शकतो. ज्यावेळेस आपल्याला नर्सरीमध्ये यूज करायचे असेल किंवा ट्रेमध्ये जर यूज करायचे असेल, पॉट्समध्ये यूज करायचे असेल, तर सॉइल आपण ऑटोक्लेविंग करून सुद्धा स्टेरिलाइज करू शकतो किंवा फॉर्मॅलिडिहाइड सोल्युशनचे कॉटनची प्लग तयार करायची आणि थोड्या थोड्या लेअर मध्ये ते ठेवायचे फॉर्मॅलिन सोल्युशनचे कॉटनचे ते गोळे तयार करून, आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं की ते साधारणतः 4 ते 5 दिवसापर्यंत फ्युमिगेशन साठी ठेवून द्यायचं आहे. 5 दिवसानंतर ती तुम्ही सॉइल जे आहे ते बाहेर काढायचे, त्याच्यात जे गोळे ठेवले होते ते बाहेर काढा आणि ते थोड्या दिवसासाठी सॉइल तशीच ठेवा, जेणेकरून त्याच्यामध्ये ते फ्युमिगेट केल्यामुळे स्मेल जो आहे तो फॉर्मॅलिनचा राहतो, त्यामुळे तिथं तुमचं इव्हन जर्मिनेशन सुद्धा होत नाही. म्हणजे थोड्या दिवसासाठी तशीच ठेवायची आणि त्यानंतर तुम्ही ते सॉइल तुम्ही नर्सरी तुमच्या ट्रेमध्ये किंवा पॉट्स भरण्यासाठी यूज करायचे, जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे जे ऊस पोर्स जे आहेत ते ऊस पोर्स त्याच्यामध्ये राहणार नाही. ठीक आहे. त्याचबरोबर आपण काय म्हणतोय अवॉइड क्राउडिंग, म्हणजे जास्त प्रमाणामध्ये जर आपलं ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये सीड टाकले गेलं तर कुठल्याही प्लांटमध्ये जे आहे ते क्राउडिंग झालं तर तिथं डिसीज इन्फेक्शन फास्ट होत असतं. त्यानंतर आपण सेकंड डिसीज इथं बघतोय तो म्हणजे बॅक्टेरियल विल्ट आणि फ्युजेरियम विल्ट. आता हे दोन्ही प्रकारचे विल्ट जे आहेत ते याच्यामध्ये आपल्याला बघायला भेटतात. त्याच्यामध्ये फ्युजेरियम विल्ट जो आहे तो खूप कॉमन आहे आणि महत्वाचा आहे. तुम्ही इथे इमेज मध्ये बघू शकता पूर्ण फील्ड जे आहेत त्या अशा पद्धतीने फ्युजेरियम विल्टचं जर इन्फेक्शन झालं तर आपल्याला गेलेल्या दिसतात, किंवा जर पाऊस त्या पिरियड मध्ये जर झाला तर ते इरिगेशन वॉटर थ्रू तुमचं जे क्लायमॅडोस्पोर्स आहेत ते ट्रान्सफर होऊन याची सायकल जरी मोठी असली परंतु त्याचं एकदा इन्फेस्टेशन जर झालं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला त्याला जो अटॅक आहे त्याला समोर जावं लागते. त्याच्यामध्ये आपण बघितलं तर हे साधारणतः 45 दिवसापर्यंत तो कालावधी लागतोय ज्यामध्ये तो प्लांटमध्ये तो एंटर होत असतो. तो पॅथोजन एंटर झाल्यापासून 45व्या दिवशी आपल्याला त्याच्यामध्ये सिम्पटम जे आहेत ते बघायला भेटत असतात. तर याचे सिम्पटम जर आपण बघितले, कॉझल ऑर्गॅनिझम फ्युजेरियम ऑक्झिस्पोरियम फॉर्मास्पिसिस लाइकोपर्सिकी. आता याच्या सिम्पटम मध्ये क्लिअरिंग ऑफ द वेनलेट्स अँड क्लोरोसिस ऑफ द लिप्स, सुरुवातीला पान पिवळं पडत दिसते तुम्हाला. देन द पेट्युल्स अँड लीव्स ड्रॉप अँड विल्ट, म्हणजे पानं जे आहेत ते गळून पडणार आहेत आणि ते थोडं थोडं प्लांट वरून खाली वाळत येणार आहे, जे कॉमन सिम्पटम्स आहेत. द यंगर लीव्स मे डाय, डार्क ब्राऊन टू ब्लॅक डिस्कलरेशन ऑफ द व्हॅस्क्युलर टिश्यूज. जर आपण व्हॅस्क्युलर टिश्यूज जर त्याच्यामध्ये बघितले तर ब्राऊन कलर किंवा ब्लॅक कलरचे तुम्हाला आतमध्ये डिस्कलरेशन झालेलं दिसेल. त्याचबरोबर फंगस सर्वाइव्ह सॅप्रोफिटिकली इन सॉइल, तुमचा तो फंगस जो आहे तो सॅप्रोफिटिकली सॉइल मध्ये सर्वाइव्ह करत असतो. तर इथं तुम्ही बघू शकता प्लॉटमध्ये अशा पद्धतीने तुम्हाला तिथं विल्टिंगचं किंवा जे फ्युजेरियमचा जो अटॅक आहे तो आपल्याला ह्या पद्धतीने प्लॉटमध्ये दिसत असतो. आता याच्या मॅनेजमेंटसाठी काय करायचं तर आपला पीएच जो आहे तो 6.5 ते 7च्या मध्ये असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्याच्यासाठी ज्या रेजिस्टन्स व्हरायटीज ज्या आहेत त्या रेजिस्टन्स व्हरायटीज आपल्याला यूज करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्ही जे काय अवॉइड ऍक्टिव्हिटी इन वेट प्लांटिंग, तर हे मला सांगितलं तसं तुमचं हे जे क्लायमॅडोस्पोर्स इथं खूप महत्वाचा रोल करते, त्यामुळे ह्या गोष्टी टाळायच्या आहेत. यूज नायट्रेट बेस्ड नायट्रोजन फर्टिलायझर सच एज कॅल्शियम नायट्रेट रादर दॅन अमोनियम बेस्ड नायट्रोजन फर्टिलायझर्स. आता इथे कॅल्शियम नायट्रेट म्हटलंय, लक्षात घ्या. तर कॅल्शियम नायट्रेट ज्यावेळेस आपण देतोय तर हे फर्टिलायझर देत असताना सिंगल फॉर्म मध्ये द्यायचं. कॅल्शियम नायट्रेट बरोबर दुसरं फंगिसाइड फर्टिलायझर चालत नाही. जसं आपण फंगिसाइड मध्ये कॉपर ऑक्झिक्लोराईड ज्यावेळेस घेतोय ते सिंगल घेतोय, तसंच
त्याच्यामध्ये कॅल्शियम नायट्रेट ज्यावेळेस यूज करतो त्यावेळेस नेहमी कुठल्याही क्रॉपसाठी लक्षात घ्या सिंगल ते यूज केलेलं अतिशय फायदेशीर असते. जसं आपण मायक्रोन्यूट्रिएंट्स बघतो, जे काय मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत तुमचं झिंक फेरस जे काही मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत ते मायक्रोन्यूट्रिएंट्स आपण अप्लाय करत असताना ते जर आपण अदर फर्टिलायझर्स बरोबर अप्लाय केल्यानंतर जे रिझल्ट दिसतात त्याच्यापेक्षा उत्तम रिझल्ट आपल्याला ते सेपरेट दिल्यानंतर दिसतात. म्हणजे जेवढे काय मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत ते सिंगली एकदा द्यायचे, इतर फर्टिलायझर मध्ये ते मिक्स करायचे नाही. तसंच सेम इथं कॅल्शियम नायट्रेट आहे. आता इथं यूज नायट्रोजनस नायट्रेट बेस नायट्रोजनस फर्टिलायझर म्हटलंय. आता नायट्रेट बेस म्हणण्यापाठीमागं काय आणि नायट्रोजन का नाही, जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला त्या वेल्डचा प्रयोग बघायचा असेल तर तुम्ही काय करा, कुठलंही एखादं टोमॅटोचं प्लांट तुमच्या एखाद्या घरी असेल तर त्याला काय करा, असं एक झाड आहे त्या झाडाला सरळ एक मुठभर तुम्ही युरिया टाका. तर युरिया टाकल्यानंतर असंच ते मरतंय झाड, त्याला तिथे इन्फेक्शनची गरजच नाही कशाच्या. नुसतं युरियाचं ऍप्लिकेशन जरी तुम्ही केलं म्हणजे नायट्रोजन तुम्ही दिला डायरेक्ट तर ते झाड मरतं. त्यामुळे त्यांनी काय म्हटलंय, नायट्रेट बेस्ड नायट्रोजनस फर्टिलायझर यूज करा म्हणून सांगितलंय. त्यामुळे अमोनियम सल्फेट तुम्ही यूज करू शकता, परंतु युरिया त्यासाठी यूज करत नाही. जर युरिया यूज केला तर तुम्हाला तिथं ते 100% झाड जळलेलं दिसेल. तर हे लक्षात ठेवायचं नेहमी. आपण ज्यावेळेस प्रगतशील शेती करतोय त्यावेळेस या गोष्टी आपल्याकडून चुकून सुद्धा घडता कामा नये. त्याचबरोबर आपल्याकडे सगळ्यात इफेक्टिव्ह बायोकंट्रोल एजंट जो आहे तो म्हणजे ट्रायकोडर्मा विरिडी. जर साधारणतः आपण ते 2.5 ग्रॅम इथं म्हटलंय आपण फॉर्म्युलेशन, परंतु 5 ग्रॅमचं जर आपण ती सीड ट्रीटमेंट केली किंवा जे आपण सीडलिंग्स ट्रान्सफर करतोय तर सीडलिंग ट्रान्सफर करत असताना जर आपण ट्रायकोडर्मा विरिडीचं सोल्युशन तयार केलं आणि त्या सोल्युशन मध्ये स्लरी तयार केली आणि त्यामध्ये जर डीप करून जर ते ट्रान्सप्लांट केले तर अतिशय उत्तम रिझल्ट आहेत. जेणेकरून तुमची प्लांट काय म्हणतात प्लांट फिगर म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं प्लांटची हाईट असेल किंवा ब्रांचिंग असेल, लीफची साईज असेल, ह्या सगळ्या गोष्टी बेनिफिशियल आहेत. म्हणजे जेणेकरून सगळ्या गोष्टी तुम्हाला प्लांट ग्रोथ प्रमोशनचं काम जे आहे ते ट्रायकोडर्मा विरिडी करते. त्याचबरोबर तुमचा ज्यावेळेस ह्या फ्युजेरियम विल्टचा अटॅक होणार आहे त्या प्लांटवरती, तो प्लांटवरती अटॅक होत असताना तुम्हाला तिथं काय दिसणार आहे, तर ते अटॅक करण्या अगोदर त्या प्लांटमध्ये सिग्नलिंग होत आहे. म्हणजे तो प्लांटमध्ये आतमध्ये तो पॅथोजन एंटर करण्यापूर्वीच ते प्लांट जे आहे ते अलर्ट झालेले असते. का तर ट्रायकोडर्मा हा तुमचा अँटागोनिस्टिक ऑर्गॅनिझम जो आहे किंवा बायोकंट्रोल एजंट जो आहे तो प्लांटमध्ये आतमध्ये त्याला त्याची डिफेन्स सिस्टीम ऍक्टिव्हेट झालेली असते आणि तो त्या फ्युजेरियमला किंवा त्या पॅथोजनला आतमध्ये एंटरच करून देत नाही. तर अशा पद्धतीनं हे ट्रायकोडर्मा विरिडी काम करत असते. आपल्याला म्हणजे नॅचरली भेटणारी ही गोष्ट आहे, परंतु आपल्याला लक्षात येत नाही किंवा ते आपल्याला दिसून येत नाही डोळ्याला, त्यामुळे आपण ते यूज करत नाही, परंतु खूप फायदेशीर आहे. आता बऱ्याचशा प्लॉटमध्ये तुम्ही बघितलं असेल, आता जिंजरमध्ये जवळजवळ 50 ते 60% प्लॉटमध्ये सॉफ्ट रॉटचा प्रॉब्लेम दिसतोय. तर ह्या सॉफ्ट रॉटचं कारण काय, लोकांनी जर हे ट्रायकोडर्मा आपल्याकडून घेऊन गेले असते, आपल्याकडून म्हणतोय म्हणजे आपल्याकडे चाललंय स्टँडर्ड आहे म्हणून आपल्याकडून म्हणतोय, आणि इतर कुठं जर घेतला किंवा तुम्ही इतर कुठल्याही ठिकाणी जावा आणि बघा आणि आपल्या इथला बघा, तर तुम्ही आपल्या इथला यूज करायचा एका ठिकाणी तिथला यूज करायचा. आपण प्युअर फॉर्म मध्ये देतोय त्यामुळे मी आपल्या इथला म्हणतोय. मी कुणालाही चॅलेंज करून सांगतोय की आपल्याकडलं कुठल्याही प्रकारचं काय म्हणतात त्याला भेसळयुक्त मिलावटयुक्त काय नसते, आपल्याकडे प्युअर फॉर्म मध्ये म्हणून आपला म्हणतोय. तर ते जर यूज केलं असतं लोकांनी तर हे खूप मोठा लॉस जो आहे आता सहन करतायत लोक, तर तो टाळता आला असता. किती जरी पाऊस झाला असता तरी सुद्धा हा सॉफ्ट रॉट कंट्रोल करता आला असता जर ट्रायकोडर्मा यूज केला असता. तर ठीक आहे, लोकांनी केलेलं नाही. तर त्याचबरोबर जर कार्बेंडेझिम जे आहे ते कार्बेंडेझिम 2.5 ते 3 ग्रॅम जर आपण यूज केलं सीड ट्रीटमेंटसाठी तरी सुद्धा आपल्याला हा विल्ट जो आहे तो कंट्रोल करता येतो. त्यानंतर नेक्स्ट डिसीज बघणार आहे आपण अर्ली ब्लाइट आणि लेट ब्लाइट. तर अर्ली ब्लाइट जो आहे तो त्याचा कॉझल ऑर्गॅनिझम जो आहे तो जनरली जेवढे काय अर्ली ब्लाइट्स आहेत त्या अर्ली ब्लाइटचा जो असतो अल्टरनारिया सोलेनी तोच याचा सुद्धा आहे. ठीक आहे. आता याचे सिम्पटम्स बघा. Foliar symptom generally occurs on the older leaves and starts as small brownish to black lesions. आता हे अल्टरनारिया हा जो ऑर्गॅनिझम आहे हा जो आहे हा हाय शुगर लविंग आहे. हाय शुगर लविंग आहे म्हणजे काय, तर ज्याच्यामध्ये शुगरचं पर्सेंटेज जे जास्त आहे ते म्हणजे कुठल्या पानामध्ये असणार आहे, जुन्या पानामध्ये. त्यामुळे हा अल्टरनारियाचा अटॅक हा जुन्या पानावरती होत असतो. म्हणजे जे नवीन पान येते त्याच्यावरती जो असतोय तो खूप कमी प्रमाणामध्ये 10 ते 20% असतो, परंतु 70 ते 80% अटॅक जो आहे तो जुन्या पानावरती असतो. ठीक आहे.
तर त्याच्यावरती काय होते तुम्हाला छोटे छोटे म्हणजे ब्लॅक ते ब्राऊन कलरचे तुम्हाला लिजन्स स्पॉट्स फॉर्म झाले दिसतात. दीज लिप स्पॉट्स enlarge up to 1 to 3 centimeter in diameter in concentric fashion. आता कॉन्सेंट्रिक फॅशन म्हणजे तुम्हाला सांगितलेलं अल्टरनारिया म्हटलं की तिथं कॉन्सेंट्रिक रिंग्स आल्या तर 3 सेंटीमीटर पर्यंत याच्या कॉन्सेंट्रिक रिंग्स त्या पानावरती फॉर्म झालेले दिसतात. तर तुम्ही ते बारकाव्याने बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. तर इथं हे बघा 3 सेंटीमीटर पर्यंत म्हटलेलं. आता बरोबर जिथं कर्सर आहे तिथं बघा ह्या कॉन्सेंट्रिक रिंग्स फॉर्म झालेले. तर अशा पद्धतीने हे इथं बघा तुम्ही ते पान बारकाव्याने बघा तुम्हाला लक्षात येईल. तर अशा पद्धतीनं त्या पानावरती कॉन्सेंट्रिक रिंग्स होतात आणि तुम्हाला 3 सेंटीमीटर म्हटलं तर हे 3 सेंटीमीटर पेक्षा जास्त अंतर असू शकतं. तर अशा पद्धतीनं त्याचे सिम्पटम्स आहेत ते आपल्या पानावरती दिसतात. द एरिया अराउंड द स्पॉट्स मे बी कम येलो ॲज मे एंटायर सिव्हिअरली इन्फेक्टेड लीव्स. आता इथं तुम्हाला दिसणार नाही कारण हे जरा पुढच्या स्टेज मधलं पान आहे त्यामुळं या पानावरती तुम्हाला ते सिम्पटम्स दिसत नाहीत. परंतु इथं तुम्हाला इथं तरी सुद्धा आहेत बघा. येलोइश कलर दिसतोय बघा. तर जे अर्ली स्टेज मध्ये असेल तर खूप पिवळा असा स्पॉट साईडने दिसत असतो. हे पिवळा पाना दिसतोय तुम्हाला येलोइश पाना. ठीक आहे. त्याचबरोबर अंडर फेवरेबल कंडिशन सिग्निफिकंट डिफोलेशन ऑफ लोअर लीव्स मे ऑकर्स लीडिंग टू सनस्केल्ड ऑफ फूट. Dark lesions enlarge in concentric fashion. Mature lesions in fruits are typically covered by black velvety mass of fungal spores. म्हणजे जर फ्रूट वरती इन्फेक्शन जर झालं तर त्याच्यावरती ते पूर्ण कव्हर करून त्याच्यावरती जी बुरशीची वाढ झालेली असते किंवा ते स्पोर मासेस तिथं फॉर्म होत असतात. Stem lesions are dark, slightly sunken, and enlarged concentrically. Basal girdling and death of seedling may occur. म्हणजे काय आपण कॉलर रॉट म्हणतोय तर ते तुमचा स्टेम जो आहे त्याच्यावरती जर इन्फेक्शन जर याचं दिसलं अर्ली ब्लाइटचं तर याच्यामध्ये कॉलर रॉट टाईप तुम्हाला सिम्पटम दिसतात. ब्राऊन रॉट ऑल्सो सीन ऑन कॅलेक्स. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे जे फोटोग्राफ दिसत आहेत तर आता हे जे काय म्हणतात न्यू पानं जे आहेत त्या नवीन पानावरती तुम्हाला अशा पद्धतीने सिम्पटम दिसतात. प्लॉट मध्ये जर बघितलं तर ह्या अशा पद्धतीने पानावरती इन्फेस्टेशन जे आहे याचं बघायला दिसतंय आपल्याला. आता याची डिसीज सायकल जर बघायला गेलो तर याच्यामध्ये प्रायमरी आणि सेकंडरी इनॉक्युलम जर बघितलं तर प्रायमरी इनॉक्युलम जो आहे तो जे मायसिलियम किंवा कोनिडेज असतात ते इन्फेक्टेड प्लांट डेब्रिजचे ते प्रायमरी सोर्स म्हणून काम करतात. तर सेकंडरी सोर्स जे आहेत तर त्याच्या कोनिडेज आहेत त्या पूर्णपणे तुमच्या विंड किंवा वॉटर किंवा रेन स्प्लॅशेस बरोबर ट्रान्सफर होत असतात. आता याची इपिडेमॉलॉजी बघितली किंवा फेवरेबल कंडिशन जर बघायला गेलो आपण तर याच्यासाठी ड्राय वॉर्म वेदर अल्टरनिंग विथ द इंटरमिडिएट रेन्स अँड रिड्युसिंग इन प्लांट विगर अँड सेन्सेशन्स. आता याच्यामध्ये काय होतंय म्हणजे तुमचं जर एकदम तापमान वाढलं पाऊस पडला तापमान वाढलं पाऊस पडला तर ती सिच्युएशन जी आहे तर ती फेवरेबल असते. म्हणजे सतत एकसारखं टेम्परेचर राहणं गरजेचं आहे. म्हणजे समजा आता पाऊस पडतोय तर तो पाऊस असा ठीक आहे पाऊस पडतोय थोडं ऊन पडतंय थोडं ऊन म्हटलं म्हणजे ते टेम्परेचर सारा तुमचं अराउंड 28-30 डिग्री ठीक आहे. परंतु तेच टेम्परेचर पाऊस पडलेल्या दिवशी जर तुमचं 35च्या वर जात असेल किंवा आज पाऊस पडला आणि उद्या 35 डिग्री टेम्परेचर आहे तर त्यावेळेस तुमचा हा अर्ली ब्लाइट असेल किंवा लेट ब्लाइट असेल. अतिशय अवघड आहे कंट्रोल करणं. तर त्यासाठी ही टेम्परेचरची जी सिच्युएशन आहे ती एकसारखी राहणे गरजेची आहे. म्हणजे आज 28 डिग्री होतं उद्या 28 डिग्री आहे परवा 28 डिग्री आहे पाऊस पडतोय ठीक आहे. मग त्यानंतर एक स्टेज अशी येते की पूर्ण पाऊस थांबलाय आणि ऊन पडायला लागले. मग ऊन पडायला लागल्यानंतर आज 35 डिग्री टेम्परेचर आहे. मग तो जो मधला गॅप आहे त्या गॅप मध्ये तो डिसीज येणार आहे. परंतु 35 डिग्री ज्यावेळेस टेम्परेचर होईल आणि तिथून पुढे कंटिन्यू तुमचा महिनाभर 35 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर राहू द्या तुमच्यावरती तो अटॅक होत नाही. परंतु जर ते टेम्परेचर कमी आलं की लगेच अटॅक होणार. मग असं त्याच्यामध्ये हे जे अर्ली ब्लाइट किंवा लेट ब्लाइट किंवा जेवढे काय आपण जे करपा आपण मराठीमध्ये म्हणतो तर त्यामध्ये हे सिच्युएशन जी आहे ती फेवरेबल होत असते. त्याच्यासाठी म्हणजे खूप मोठे मोठे फंजिसाइड्स म्हणता येईल किंवा हेवी कॉन्सन्ट्रेटेड फंजिसाइड जे आहेत ते अप्लाय करावे लागतात तरच तो कंट्रोलमध्ये येत असतो. तर याच्या मॅनेजमेंटसाठी काय करायला लागणार आहे आपल्याला त्याच्या ज्या रेझिस्टन्स व्हरायटीज ज्या आहेत त्या तुमची अर्का सम्राट असेल किंवा अर्का रक्षक असेल तर ती यूज करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर क्रॉप रोटेशन महत्वाचं आहे. देन टेस्ट फील्ड सॉइल अॅन्युअली अँड मेंटेन सफिशियंट लेवल ऑफ के. ठीक आहे. तर याच्यामध्ये जे आपलं काय म्हणता येईल फॉस्फरस सॉरी
पोटॅश जे म्हणतोय आपण, तर ते पोटॅश जे आहे ते पोटॅश सफिशियंट लेवल म्हणजे एक्सेस नको आहे किंवा कमी नको आहे, ते जर सफिशियंट लेवल असेल तर ते आपल्याला टाळता येऊ शकतं. त्याचबरोबर मॅन्कोझेब 0.175% किंवा क्लोरोथॅलिनॉल असेल किंवा कॉपर फंजिसाइड असेल तर याची ट्रीटमेंट मॅन्कोझेब असेल किंवा तुमचं आपण काय म्हणते त्याला मेटॅलॅक्सिल जर यूज केलं किंवा जे काही कॉपर फंजिसाइड असतील किंवा स्ट्रॉबेरियन ग्रुप मध्ये फंजिसाइड असतील, आता जे काही सिंजेंटाचं बघा कॅब्रिओटॉप जे आहे किंवा ॲमिस्टार टॉप, तर ही वेगवेगळी सिंजेंटाचे प्रोडक्ट्स आहेत, ते जर आपण काही कुठल्या कंपनीचा प्रचार नाही, ज्यांचे चांगले रिझल्ट आहेत ते सांगतोय तुम्हाला, किंवा रिडोमिल गोल्ड असेल म्हणजे जे आपलं मेटॅलॅक्सिल जे येते, तर हे ज्यावेळेस हेवी इन्फेस्टेशन होतं त्यावेळेस जर याचा जर आपण यूज केला तर आपल्याला ते कंट्रोल करता येऊ शकतो. त्याचबरोबर जर आपण 50°C 25 मिनिटापर्यंत जर हॉट वॉटर ट्रीटमेंट जर दिली तर तरी सुद्धा आपल्याला ह्या अर्ली ब्लाइट जो आहे तो आपल्याला कंट्रोलमध्ये आणता येऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण इथं बघूयात लेट ब्लाइट. तर लेट ब्लाइट जो आहे तो त्याचा कॉझल ऑर्गॅनिझम जो आहे तो फायटोप्थोरा इन्फेस्टन्स, not a true fungus but regards as fungus-like organism, classified as Oomycetes, order Peronosporales, contains Phytophthora species. आता याच्यामध्ये जर सिम्पटम बघायला गेलो आपण, ऑन टोमॅटो यूज त्याच्यामध्ये लिजन्स बिगेन ॲज indefinite, त्याचबरोबर वॉटर सोक स्पॉट्स that enlarge rapidly into pale green to brownish black lesions and can cover large areas of the leaf. तुम्ही इथं साईडला इमेज बघू शकताय, लार्ज एरियाज म्हणण्यापेक्षा पूर्ण पानच्या पान जे जळल्यासारखं होते, इतकं याचं इन्फेस्टेशन. म्हणजे हा लेट ब्लाइट जो आहे तो उशिराने येतोय म्हणून त्याला लेट ब्लाइट म्हणतोय. तर पूर्ण पान जे आहे ते पूर्ण पान त्याच्यामध्ये कव्हर होत असते. ऑन द सर्फेस ऑफ द लीफ मे बी कवर्ड विथ ग्रे और व्हाईट मोल्ड ग्रोथ. As a disease progress, the foliage turns yellow and then brown, curl, shrivel and dries. म्हणजे तुम्हाला पूर्ण असं चुरगळल्यासारखं पान दिसतंय, पूर्ण पान जे आहे ते वाळून जातंय. तर इथं सुद्धा तुम्ही बघू शकता, हे फ्रूट वरती जर तुम्हाला अशा पद्धतीने इन्फेस्टेशन दिसते, त्याचबरोबर लीफ वरती या पद्धतीने तुम्ही त्याचे सिम्पटम जे आहेत ते बघू शकता. त्याचबरोबर किंवा आपलं जे स्टेम असेल किंवा पेटिकल्स असतील तर त्याच्यावरती बघायचं झालं तर lesions begin as indefinite water soaked spots that enlarge rapidly, brown to black lesions that covers large regions or large area of the petioles and stem. म्हणजे पूर्ण तुमचा तो स्टेमचा एरिया जो आहे तो पूर्णपणे कव्हर करत जातात. ड्युरिंग वेट वेदर lesion may be covered with gray or white moldy growth. तिथं जसं आपल्या लीफ वरती जसं होतं तसंच सेम इथं सुद्धा बघायला भेटते. Affected stems and petioles may eventually collapse at the point of infection, leading to death of all distal parts of the plant. म्हणजे ते पूर्ण तिथून जिथून इन्फेक्शन झाले तिथून ते पूर्ण तुम्हाला वाळल्यासारखं होते आणि ते जे ते परत गळून पडून जातं. आता याच्यासाठी मॅनेजमेंट म्हणून काय करता येईल आपल्याला, तर जे आपण व्हरायटीज यूज करतोय तर त्या तुमचे काय म्हणतात क्विक मॅच्युरिटीचे असल्या गरजेचं आहे. कारण जर त्याचं लेट स्टेज मध्ये इन्फेस्टेशन होतं त्यामुळे मॅच्युरिटी जर लवकर झाली तर ते आपल्याला टाळता येऊ शकतं. स्टेकअप टोमॅटो प्लांट्स स्पेशली इंटरमिडिएट टाइप्स कीप टोमॅटो स्टेम अँड ब्रांचेस अवे फ्रॉम द ग्राउंड. म्हणजे जमिनीपासून वर आपण जे काय म्हणतो त्याला ते बांधतो टोमॅटो, तर ते बांधणं गरजेचं आहे. बांधणं म्हणजे ते तुमचे तार लावणं, ते प्रॉपर खाली टेकल्या पाहिजेत, तुमच्या फांद्या आहेत त्या खाली नाही टेकल्या पाहिजेत, अशा पद्धतीने ते मेंटेन करणं गरजेचं आहे. देन इंटरक्रॉप टोमॅटो विथ नॉन ससेप्टिबल होस्ट प्लांट्स, प्रिफरेबली नॉन सोलॅनेसिस प्लांट्स. तर आपल्याला त्यातलेच कुठले क्रॉप घ्यायचे नाहीत सोलॅनेसिस फॅमिली मधले, ते सोडून घ्यायचे. Practice good crop sanitation, inspect the plants regularly and remove disease material from the plot. Then control solanaceous weeds around the tomato garden. म्हणजे त्या पद्धतीने कुठले weeds जर असतील तर ते सुद्धा आपल्याला इथं कंट्रोल करणं गरजेचं आहे. इथं सुद्धा सेम तुम्हाला कार्बेंडेन्झिम असेल, मॅन्कोझेब असेल किंवा मेटॅलॅक्सिल असेल, कॉपर फंजिसाइड असेल किंवा स्ट्रॉबेरियन ग्रुप मधलं कुठलेही फंजिसाइड असेल तर ते जर आपण अप्लाय केलं तर हा जो लेट ब्लाइट आहे तर तो लेट ब्लाइट आपण कंट्रोल करू शकतो. आता याच्यामध्ये बायर कंपनीचं नेटिव्ह असेल तर ते चांगलं आहे. त्याचबरोबर मागाशी सांगितले तुम्हाला ते कॅब्रिओ टॉप असेल, ॲमिस्टार टॉप असेल, हे अतिशय चांगले फंजिसाइड्स आहेत, त्याचे चांगले रिझल्ट्स आहेत. त्याच्यापेक्षा मग रिडोमिल गोल्ड जे आहे तर ते मेटॅलॅक्सिल जे आहे ते सुद्धा अतिशय सुंदर रिझल्ट आपल्याला बघायला भेटतात. त्यानंतर हा बक आय रॉट.
बघ आयरॉड जो आहे त्याचा कॉझल ऑर्गॅनिझम जो आहे तो ते 3 प्रकारचे आपल्याला बघायला भेटतात. त्याच्यामध्ये फायटोप्थोरा निकोशियाना, फायटोप्थोरा कॅप्सिकी आणि फायटोप्थोरा ड्रेसचेल्जी. आता याच्या इंट्रोडक्शन मध्ये जर बघितलं तर डिसीज कॉमनली ऑकर्स इन साऊथ ईस्ट अँड साऊथ सेंट्रल एरियाज ऑफ द युनायटेड स्टेट्स. इन 2013 द हिंदुस्तान टाइम्स रिपोर्टेड दॅट इन इंडिया. ठीक आहे, मग आपल्या भारतामध्ये 2013 साली आपल्याकडे रिपोर्ट केला गेला. त्याचबरोबर 30 ते 40% त्याच्यामध्ये आपल्याला डॅमेज जो आहे तो झालेला दिसतो. तर याच्यामध्ये ऍक्च्युअल सिम्पटम जर आपण बघायला गेलो तिथे तुम्ही फोटोमध्ये बघू शकताय. Brown and grayish-green water-soaked spots appear on fruits. These spots develop into lesion and resemble the marking of the bull's eye. त्यामुळे बुल्स आय म्हणून ते बग आय असं आपण त्याला नाव दिले गेलेलं आहे. विथ अल्टरनिंग डार्क अँड लाईट ब्राऊन कॉन्सेंट्रिक रिंग्स. फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता. These are very smooth lesions. Barley rise unlike the rough lesions in Irish female. Buckeye-rot lesions may cover half or more than the foot and the margins of the lesions will be smooth but non-scrap. म्हणजे तुम्हाला एकदम असं हात जर वरून फिरवला तर एकदम स्मूथ लागेल, परंतु पूर्ण तुमचं साधारणतः अर्ध्यापेक्षा जास्त जे फूट आहे ते कव्हर केलेलं असते. त्याचबरोबर त्याच्यावरती तुम्हाला मायसिलियमची ग्रोथ सुद्धा म्हणजे लॅटर स्टेज मध्ये जर बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला मायसिलियमची ग्रोथ जी आहे ती सुद्धा त्याच्यामध्ये दिसते. तर अशा पद्धतीने हे इथं बघू शकताय तुम्हाला. हे जे इथं दिसतंय तर इथं तुम्हाला व्हाईटची ग्रोथ झालेली दिसते मायसिलियमची. किंवा हे रब आता हे आतमध्ये इन्फेक्शन गेलं, काही ठिकाणी पूर्ण असं वरच्या एरियावरती मागाच्या फोटोमध्ये जो असतो तसं ह्या वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला हा बकायरॉड जो आहे तो तिथं दिसतो. तर हा बकायरॉड जो आहे त्याची डिसीज सायकल जर बघितली तर हा ऍक्च्युअल सॉइल बॉर्न त्याचबरोबर फ्रूटवरती अफेक्ट करतोय. द फंजाय स्प्रेड बाय सरफेस वॉटर, रेन अँड फरो इरिगेशन. आता ऍक्च्युअली हा फायटोप्थोरा त्यामुळे हा सॉइल मध्येच राहणार, इरिगेशन वॉटर थ्रू तो तुमच्या एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावरती जाणार. त्याचबरोबर जर याच्यामध्ये जे ऊस स्पोर्स फॉर्मेशन जे आहे ते सेक्शुअल रिप्रोडक्शन थ्रू होत असते आणि असेक्शुअली तुम्हाला जूस स्पोर म्हणजे सेकंडरी स्प्रेड जो आहे तो जूस स्पोर्स थ्रू होत असतो. त्याचबरोबर क्लॅमिडोस्पोर्स आर डॉर्मंट विच अलाउज द डिसीज टू सर्व्हाइव्ह अँड ओव्हरविंटर इन द सॉइल. ठीक आहे, तर क्लॅमिडोस्पोर्स जे आहेत ते डॉर्मंट स्टेज मध्ये फॉर्मेशन होत असते. दिस डिसीज इज पॉलिसायक्लिक. आता पॉलिसायक्लिक म्हणजे तुमच्या एकापेक्षा जास्त सायकल जे आहेत ते एका सीझन मध्ये किंवा एक प्लांट सीझन मध्ये तो कम्प्लीट करत असतो. त्यामुळे त्याच्यावरती आपल्याला बारकाईने लक्ष ठेवणं गरजेचं आहे. त्यासाठी जे प्रॉपर मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस आहेत ते फॉलो करणं गरजेचं आहे. आता एन्व्हायरमेंटल कंडिशन जर बघायला गेलो तर याच्यामध्ये 75 ते 86 डिग्री फेरनाईट टेम्परेचर जर असेल तर ते त्या डिसीज साठी सूट करते. त्याचबरोबर वॉर्म आणि वेट वेदर जसं आपण मग अर्ली ब्लाइट साठी बघितलं तेच सेम सिच्युएशन इथं सुद्धा आहे. त्याच्या मॅनेजमेंटसाठी काय करता तुम्हाला गुड ट्रेन सॉइल सोलरायझेशन किंवा तुम्हाला जर मल्चिंग पेपर जर यूज केला, मल्चिंग इज प्रोहिबिट सॉइल फ्रॉम स्प्लॅशिंग अप ऑन प्लांट्स ड्युरिंग हेवी रेनफॉल. म्हणजे ते जे आपलं ट्रान्सफर होणार आहे ते सगळं थांबणार आहे जिथले तिथे मल्चिंग पेपरमुळे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये क्लोरोथॅनिलॉल, मॅन्कोझेब किंवा मेटॅलॅक्सिल जर अप्लाय केलं, त्याचबरोबर आपण जर सुरुवातीला सॉइल फ्युमिगेट केलेलं असेल तर हे फायटोप्थोराचं इन्फेस्टेशन जे आहे ते आपल्याला लेटरच्या स्टेजमध्ये आपल्याला बघायला भेटणार. आता आपण ज्यावेळेस व्हायरल डिसीजेस बघतोय तर व्हायरल डिसीजेस मध्ये यामध्ये महत्वाचे 2 डिसीज आहेत. त्याच्यामध्ये लिप कर्ल आणि मॉज. तर हा जो लिप कर्ल डिसीज आहे त्याचा कॉझल ऑर्गॅनिझम जो आहे तो टोमॅटो लिप कर्ल व्हायरस आणि हा व्हायरसची जी जेमिनी विरिडी फॅमिली जी आहे त्या जेमिनी विरिडी फॅमिलीमध्ये येतोय. तर हा अतिशय महत्वाचा डिसीज आहे टोमॅटोवरती. जो हा डिसीज जो आहे तो काय म्हणता येईल आपल्याला व्हाईट फ्लाईज जे असतात त्या व्हाईट फ्लाईज थ्रू हा डिसीज जो आहे तो एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्समिशनचं काम जे ते व्हाईट फ्लाईज करत असतात. तर आता याचे जर आपण सिम्पटम्स बघायला गेलो, द लिप कर्ल इज कॅरेक्टराइज्ड बाय सिव्हिअर स्टंटिंग ऑफ प्लांट विथ डाउनवर्ड रोलिंग अँड क्रिंकलिंग ऑफ द लीव्स. म्हणजे जेवढे काय व्हायरल डिसीज मोझॅक असो किंवा हे लिप कर्ल असो याच्यामध्ये तुमच्या प्लांटची जी काय ग्रोथ व्हायला पाहिजे तर ती ग्रोथ काय होत नाही. तर ती तुमचं प्लांटची ग्रोथ जी आहे ती स्टंटेड असते. त्याचबरोबर तुमचं पानाची जी काय डाऊनवर्ड रोलिंग कर्लिंग म्हणतोय आपण, त्याचबरोबर ते पान असं जाडसर लागतं, क्रिंकलिंग म्हणतोय आपण ते. त्याचबरोबर पार्शियल ऑर कम्प्लिटली स्टेरिलिटी ऑफ प्लांट इज ऑल्सो कॉमन.
न्यूली फॉर्म लिव्स शोज क्लोरोसिस, म्हणजे वर येणारे पानं तुम्हाला क्लोरोसिस झालेली दिसतील. द ओल्डर कर्ल लीव्स बिकम लेदरी अँड ब्रिटल, मग असं सांगितलं तसं क्रिंकलिंग मध्ये बघितलं आपण. प्लांट्स आर स्टंटेड ड्यू टू शॉर्टनिंग ऑफ द इंटरनोड्स, म्हणजे पूर्ण असं काय म्हणतात त्याला, गुबड्या म्हणतात बघा ते, त्या पद्धतीने जातं. Diseased plants look pale and produce more lateral branches resulting in bushy growth. ठीक आहे, म्हणजे पूर्ण असं खालीच ते खुरटल्यासारखं दिसतं. The disease is transmitted by white flies, that is Babesia tabici. याचे सिम्पटम्स जे आहेत तर हे अशा पद्धतीने तुम्हाला मग अशी म्हटलं की जे नवीन पानं येतात त्याच्यामध्ये क्लोरोसिस दिसतंय आणि जे असं खुरटल्यासारखं झाड दिसतं. ठीक आहे, तर याच्या मॅनेजमेंटसाठी जे काय रेझिस्टन्स व्हरायटी जे आहेत त्या अर्का अनन्य, अर्का रक्षक, अर्का सम्राट, त्या रेझिस्टन्स व्हरायटी यूज करू शकतो. त्याचबरोबर तुमचा जो धूर जो आहे तो धूर जर तुमच्या फील्डच्या काही साईडनं जर असेल किंवा ते स्मोक म्हणतोय आपण, तर तो असेल तर ते तुमच्या याच्यावरती काय म्हणतात फेवर करतोय डिसीज डेव्हलपमेंटसाठी, तर ते अवॉइड करता आलं पाहिजे. त्याचबरोबर वेगवेगळे जे काय आपण इन्सेक्टिसाइड म्हणतोय तर त्याचं ऍप्लिकेशन जर आपण याच्यामध्ये केलं तर ते कंट्रोल करू शकतोय. त्याच्यामध्ये कार्बोप्युरान असेल, डायमिथोएट असेल, त्याचबरोबर जर आपण फॉरेटचं जर ऍप्लिकेशन केलं हेक्टरी 50 किलो तरी सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने कंट्रोल होतोय. किंवा जे सिस्टेमिक इन्सेक्टिसाइड मध्ये आपण जर क्लोरोपायरिफॉस जर अप्लाय केलं तरी सुद्धा आपल्याला ह्या व्हाईट फ्लायवरती कंट्रोल मिळवता येतो. त्यानंतर लास्ट डिसीज आहे तो म्हणजे मोझॅक, टोमॅटो मोझॅक व्हायरस. आता याची जर सिम्पटम्स आपण बघितले तर व्हायरस कॉज लाईट अँड डार्क ग्रीन मोझॅक, बॉटल विथ रेज डार्क ग्रीन एरियाज अँड डिस्टॉर्टेड ट्विंकल यंगर लीव्स. तसं मी इथं बघू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला मोझॅक इझिली आयडेंटिफाय होते. आता बऱ्याच वेळा झालेला आहे. द प्लांट्स आर स्टंटेड अँड लीव्स मे बी डिस्पोर्टेड टू फॅन लीफ ऑर टेंड्रिल लाईक. The symptoms vary depending on the strain of the virus. Some strains causing mottling or leaf mottling, which may also affect the fruit. कुठल्या पद्धतीचा तो स्ट्रेन आहे त्याच्यावरती ते डिपेंड करेल. Some other strain produce stick symptoms consisting of longitudinal necrotic sticks on stem or petioles. Such plants are killed. म्हणजे दोन प्रकारचे स्ट्रेन्स आहेत तर वेगवेगळे सिम्पटम्स तुम्हाला अशा पद्धतीने दिसतात. त्यानंतर necrotic sunken lesions also appears on fruits and sometimes internal necrosis or browning of mature fruits occurs. तर हे काय फोटोग्राफ्स आहेत त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही. त्यानंतर याचा मोड ऑफ स्प्रेड मध्ये बघितलं द व्हायरस इज सीड बॉर्न अँड सॅप ट्रान्समिसिबल. तर जर याचा सॅप जर आपण काढला तर सॅप ट्रान्समिसिबल आहे. त्याचबरोबर सीड बॉर्न सुद्धा आहे. The virus is spread easily by man and implements in culture operations or by animals, and by leaf contact infection is through fruits. आता हे मेकॅनिकली आपण म्हणतोय त्यावेळेस आता सॅप ट्रान्समिसिबल असला की तर त्या पानाचा रस एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावरती गेला ते इन्फेक्टेड प्लांट असेल तर ती तुमचं तिथे इन्फेक्शन जे आहे ते होत असते. त्याचबरोबर हे जे कोलॅटरल होस्ट जे आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये मेजर रोल करत असते. त्याच्यामध्ये तुमचं ब्रेंजियल, फ्रेंच बीन, काउपी, तर ह्या सगळ्या गोष्टी तिथं मेजरली तुमचं चिली वगैरे असेल तर काम करत असते. आता याच्या मॅनेजमेंटसाठी काय करायचं आहे, ऑल कोलॅटरल होस्ट इन vicinity should be destroyed before planting new crop. Then root out and destroy diseased plants. Virus-free seed should be obtained and used for sowing. Then soak the seeds 10% trisodium orthophosphate for 15 to 20 minutes prior to sowing. जर ते हे आपण केली ट्रीटमेंट, त्याचबरोबर ही ट्रीटमेंट जर दिली 70 डिग्री सेल्सिअसला 2 ते 4 दिवसापर्यंत. त्याचबरोबर क्रॉस प्रोटेक्शन ऑफ टोमॅटो सीडलिंग बाय इनॉक्युलेटिंग विथ नाईल्ड स्ट्रेन झाले ते माइल्ड स्ट्रेन्स पाहिजे. ऍक्च्युली क्रॉस प्रोटेक्शन म्हणतोय आपण, ते माइल्ड स्ट्रेन जर यूज केला त्याचं तर आपण ते अवॉइड करू शकतो. तर अशा पद्धतीने मोझॅक जो आहे तो आपल्याला कंट्रोल करता येऊ शकतो. तर हे असं आहे आजचं. तर मला वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल.
जर कोणाला काही समस्या असेल तर विचारा.